नमस्कार मित्रांनो. आज आपण प्राणायाम सिरीजमधला पहिला प्राणायाम भस्त्रिकापासून सुरुवात करणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम हा एक असा प्राणायाम आहे की जो तुमच्या फुफ्फुसांना, श्वसन तंत्राला मजबूत, सक्षम, सशक्त बनवतो. भस्त्रिका प्राणायाम तुमच्या संपूर्ण शरीरावरती त्याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. ताबडतोब एक 15-20-30 सेकंदाच्या तुमच्या सरावामध्ये या शरीरावरती झालेल्या बदलांचा किंवा बदलांची जाणीव तुम्हाला त्वरित ताबडतोब पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. असा एक सशक्त प्राणायाम आहे. भस्त्रिका तुमच्या मज्जासंस्थेला, तुमच्या श्वसन संस्थेला, तुमच्या रक्ताभिसरण संस्थेला, तुमच्या पचन संस्थेला संपूर्णतः परिणाम आणि प्रभाव टाकणारा प्राणायाम आहे. त्यामुळं हा प्राणायाम आपण आता पाहूया. दोन्ही पद्धतीने हा प्राणायाम करता येतो. एक तर तुम्ही जर नवीन असाल, तुमचा जास्त सराव नसेल, तर तुम्ही हाताचा वापर करून भस्त्रिका करू शकता. आणि जशी जशी तुमचा प्रॅक्टिस वाढत जाईल, सराव वाढत जाईल, तसा तुम्ही विदाऊट युअर हँड्स सपोर्ट तुम्ही हात तुमच्या मांड्यावरती ठेवून सुद्धा हा प्राणायाम करू शकता. याच्यामध्ये तुमचं जे काही श्वसन आहे, यामध्ये तुमचा श्वास घेताना आणि श्वास सोडताना, श्वास आणि उच्छ्वास या दोन्ही गोष्टी कशा आहेत, तर त्या फोर्सफुली करावायच्या आहेत, जोर देऊन करावायच्या आहेत. श्वास घेताना तो आतमध्ये जोरात ओढायचा आहे, आवाज करत, आणि श्वास सोडताना सुद्धा तो बाहेर जोरात ढकलायचा आहे. ओके, तर बोथ इनहेल अँड एक्सेल बोथ आर ॲक्टिव्ह. लोहाराचा भाता तुम्ही पाहिलेला आहे, तर भात्याची जी काही हालचाल असते की तो पूर्णपणे जास्तीत जास्त बाहेरची हवा आतमध्ये शोषून घेतो आणि परत त्यावेळेला आपण तो हापसतो, त्यावेळेला सगळी हवा तो बाहेर सोडून देतो वेगाने. जस्ट लाईक दिस, बिलकुल अशाच प्रकारे, अशाच पद्धतीने फुफ्फुसांचं कार्य या ठिकाणी चालतं. म्हणून याला म्हणतात भस्त्रिका. भस्त्रिका म्हणजेच भाता. तर आपण आता पाहूया भस्त्रिका प्राणायाम कशा पद्धतीने करता येतो. एक तर सगळ्यात प्रथम लक्षात ठेवा की कुठलाही प्राणायाम असू द्या किंवा कुठलाही योगाभ्यास असू द्या, तो करताना बिलकुल शांत वातावरणामध्ये, शांत मनाने, स्वच्छ ठिकाणी, सपाट जमीन मॅटवरती, ओके, समतल अशा ठिकाणी आपणाला मांडी घालून बसायचं आहे. मग तुम्ही कोणतेही पोश्चर निवडा. तुम्ही वज्रासनात बसा, सुखासनात बसा, पद्मासनात बसा, ओके, व्हॉट एव्हर इट मे बी. तुम्हाला जे कम्फर्ट वाटेल ते. अर्ध पद्मासनात बसा, बद्ध कोणासनामध्ये बसा. बसण्याची तुमची कुठलीही पद्धत तुम्ही स्वीकारू शकता. एक लक्षात ठेवायचं फक्त की तुमचा पाठीचा कणा यामध्ये सरळ असला पाहिजे. Backbone should be straight, but your shoulders and your arms release position मध्ये. तुमचे खांदे आणि तुमचे हात दोन्ही ढिले, विश्राम स्थितीत, परंतु तुमचा पाठीचा कणा हा ताठ असला पाहिजे, जेणेकरून श्वास घेणे आणि श्वास सोडणे यामध्ये सहजता निर्माण होईल. ओके, तर आता आपण पाहूया पहिलं व्हेरिएशन पाहूया आपण की हाताचा उपयोग करून आपल्याला भस्त्रिका करायची. ओके, तो इनहेल के साथ श्वास घेत घेत टेक युअर बोथ हँड्स अप. दोन्ही हात आपल्याला वरती घ्यायचे, लाईक दिस. ओके, यस, लाईक दिस.
अँड देन एक्झेल करत श्वास सोडत आपल्याला आपले दोन्ही आर्म, दोन्ही बाहू आपल्या रिबकेज छातीच्या पिंजऱ्याकडे खाली जोरात ओढायचे आणि उच्छ्वास करायचा. दोन्ही वेळेला आवाज आला पाहिजे, श्वास घेताना पण आणि श्वास सोडताना पण. सुरुवात हळूहळू हळूहळू स्पीड वाढवायचे आणि थांबताना पण हळूहळू हळूहळू स्पीड कमी करायचं आणि मग थांबायचं. आणि बंद डोळे, प्राणायाम करताना बंद डोळ्याने जर तुम्ही केला तर तुमचं पूर्ण ध्यान हे त्या श्वसनावरती किंवा त्या क्रियेवरती राहील. ओके, तर स्पाइन स्ट्रेट, आंखें बंद, ऑन युअर मॅट, सिंपल क्रॉस लेग पोझिशन. ओके, आपण करणार आहोत भस्त्रिका. रेडी? पोझिशन लिया. हिअर वी गो. इनहेल, मुट्ठी बंद, एक लांब आणि खोल श्वास घेत आपण थांबायचंय. येस, आंखें बंद, डोळे बंद, स्पाइन स्ट्रेट, और संपूर्ण ध्यान तुमचं कपाळावर, मस्तिष्क आणि तुमच्या संपूर्ण शरीरावर. काय अनुभवायला मिळते आपल्याला यातून की एक झिंजण्यासारखा प्रकार आपल्या डोक्यावरती झाला. टोटल स्कल, पूर्ण चेहरा, व्हायब्रेशन्स आहेत, संपूर्ण शरीरावर व्हायब्रेशन्स आहेत. एक 20 ते 30 सेकंदाच्या या सरावामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरावरचे बदल पाहायला मिळतील. तापमान वाढलेलं आहे, उत्तेजित शरीर झालेलं आहे, प्रसन्नता वाढलेली आहे. हा प्राणायाम बाहेरचा जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला घेतो शरीरामध्ये आणि शरीरातून जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. डिटॉक्स, शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया यातून होते. ओके, तर हा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. एकदा तुमचा हाताचा वापर करून सराव झाला की दुसऱ्या पद्धतीने हात दोन्ही मांड्यावरती ठेवून यू कॅन डू दिस. फक्त श्वास आणि उच्छ्वास, इनहेल अँड एक्झेल, बोथ आर फोर्सफुली करना है, बोथ आर ॲक्टिव्ह. ओके, तो पाहूया. श्वास उच्छ्वास हळूहळू हळू करत आपण थांबायचं. परत पहिल्यांदाच सांगितल्या प्रकारे आपला पाठीचा कणा ताठ, खांदे, हात ढिले, कुठलाही प्रेशर शरीरावरती नाही, मांड्या ढिल्या, सिंपल एक मंद असं स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावरती. हा भस्त्रिका प्राणायाम, याचे खूप सारे फायदे तुम्हाला जाणवतील. तुम्ही सराव करायला सुरुवात करा. आणि हृदयरोगी, हार्ट प्रॉब्लेम असणारे, हार्ट डिसीज असणारे किंवा हाय बी पी, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी शक्यतो हा प्राणायाम टाळावा, कारण याने बी पी वाढतो. ओके, जर करायचाच असेल तर तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या
काइंड गायडन्सनुसार हा प्राणायाम त्यांनी करावा. ओके. खूप खूप धन्यवाद. तुमचा आजचा दिवस शुभ जावो याच प्रार्थनेसह थांबतो.